हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आता नवरात्र चालू आहे तर रोज एक उपवासासाठी पदार्थ आपल्या चॅनलवर दाखवला जाईल। तर बघू शकता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये वरी आणि शाबू आपलं छान भाजून त्याचं मिक्सरला बारीक पीठ करून घेतलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही वरी आणि शाबू घेतलेला आहे, छान भाजून घ्यायचं आणि मग त्याचं पीठ तयार करायचं मिक्सरला। आता त्यामध्ये एक वाटी मी इथे दही घालते बघा, जास्त काही लागत नाही यामध्ये, अगदी थोड्या साहित्यामध्ये पटकन होऊन जातं थालीपीठ उपवासासाठी। ह्याच्यापासून तुम्ही डोसे सुद्धा बनवू शकता। आता बघा यामध्ये शेंगदाणे भाजून त्याची कूट केलेली आहे। आता हे तिन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं बेतानच यामध्ये बघूनच घालायचं आहे, कारण आपल्याला थालीपीठ करायचं आहे, जास्त लूज नाही करायचं बेटर आपला। बघू शकता आता हे सगळं मिक्स केलेलं आहे मी। आता ह्यामध्ये एक मिरची बारीक कट करून घालायची आणि इथं आपल्या उपवासाला वापरलं जाणारं मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे परत आपल्याला, बघू शकता, आणि हे हाताने एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे काय होईल, सगळं दही आहे ना ते सगळ्या पिठाला लागलं जाईल। आता इथं बघा ज्या वाटीनं मी दही घेतलेलं त्याच वाटीनं, अगदी छोटी वाटी आहे ती, एक वाटी पाणी लागले फक्त मला। बघू शकता तुम्ही, मी परत पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथं। बघू शकता असा गोळा तयार व्हायला पाहिजे। हे सगळं मिक्स करून झाल्यानंतरच मग आपल्याला एक बटाटा शिजवून ह्यामध्ये ॲड करायचा आहे। बघू शकता एक बटाटा शिजवून घेतला आहे मी आणि इथं आता कट करून घेतलेला आहे तो, आणि थंड पण करून घेतलेला आहे। आता हे हातानं असं कुस्करून घालायचं किंवा खिसणीवर तुम्ही खिसून घातलात तरी चालतं। असं हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं, छान असं बाइंडिंग तयार करून घ्यायचं, कणिकचा गोळा तयार करून घ्यायचा। जसं आपण थालीपीठसाठी करतो ना सेम तसंच करायचं, थोडंसं त्यापेक्षा जरासं घट्ट करायचं, जास्त लूज करायचं नाही, कारण आपण ह्याला 15 ते 20 मिनिटं छान असं रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। बघू शकता गोळा कसा तयार झालेला आहे, इतकं असं घट्ट करायचं आहे आपल्याला, पाणी घालायचं नाही आहे आता। बघू शकता मी हातावर दाखवले तुम्हाला गोळा करून, असा गोळा तयार करून रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, अगदी 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे, छान आपलं पीठ फुलतं त्याच्यानं। बघू शकता आता पीठ छान फुललेलं आहे आपलं, आणि छान कणकेचा गोळा तयार झालेला आहे आपला। बघू शकता किती मस्त छान कणिक असं फुलून आलेलं आहे ते, म्हणजे काय होतं पटपट आपल्याला थालीपीठ उठवता येतात। आता असं प्लॅस्टिक घ्यायचं आहे आपल्याला, ट्रान्सपरंट कोणतंही असलं तर, आणि असं एक एक गोळा करून घ्यायचा आहे बघा। आणि प्लॅस्टिकला काय करायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं खाली, म्हणजे चिटकणार नाही आणि पटकन आपल्या अलगद हातावर निघून येईल। आणि इकडे पॅनसुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। जर चिटकल्यासारखं वाटत असेल तुम्हाला तर, अगदी मऊ छान फुललेलं आहे बघा पीठ। असं हाताच्या साहाय्यानं ना दाबून असं करायचं, किंवा गोळा ठेवून वरच्या साईडला पण थोडंसं तेल लावून प्लास्टिक, परत इकडचं जी राहिलेली बाजू आहे ती त्याच्यावर झाकून तुम्ही एखादं प्लेट ठेवून असं मोठा गोल करून घेतलात तरी चालते। बघू शकता अगदी अलगद निघतं, अगदी अलगदच निघलेलं आहे, फाटलेलं नाही आहे, तुटलेलं नाही आहे, कुठेही चीर गेलेलं नाही आहे। बघू शकता तुम्ही। आता तुम्ही इथं तूप किंवा तेल काही लावू शकता, ऑप्शनल आहे तेल किंवा तूप। जर तूप लावणार असला तर अगदीच उत्तम, जर तूप आवडत नसेल तर तेल लावलं तरी चालतं। बघा सेम तसाच मी आता दुसरा गोळा घेतलेला आहे, ऑलरेडी थोडंसं तेल लागलेलं होतं प्लॅस्टिकला खाली, त्यामुळं मी परत खाली तेल लावलेला नाही आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि बघू शकता तुम्ही अगदी पटकन होऊन जातं, जास्त प्रेससुद्धा करायला लागत नाही। बघू शकता आता हे दोन्ही साईडनं मी छान खरपूस भाजून घेते। आता एका साईडनं मी पलटून घेतलेलं आहे, ते दुसऱ्या साईडनं आता भाजायला ठेवलेलं आहे। बघू शकता असं व्यवस्थित पसरून घ्यायचं, किंवा पॅनचा कडा धरून आपण व्यवस्थित असं झेलल्यासारखं केलं तरी चालतं, ते पुढं दाखवेन मी तुम्हाला। वास मस्त सुटलेला आहे, खरपूस असं छान मस्त भाजलेलं आहे आपलं थालीपीठ। उपवासासाठी नवरात्रांमध्ये रोज एक वेगवेगळ्या प्रकारचं उपवासाची इडलीचे रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेलं आहे, चॅनलला बघून घ्या तुम्ही। आता बघा हे दुसरं पण मी असं हळूच अलगद काढून घेऊन, बघू शकता दुसऱ्या हातात सुद्धा मी घेतलं, तुटलेलं नाही आहे, म्हणजे पीठ आपलं किती छान फुलून आलेलं आहे आणि सगळं मेजरमेंट अगदी बरोबर झालेलं आहे।
तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. आणि जर कोण नवीन असाल चॅनलला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. असे छान नवीन मस्त पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलवर. बघू शकता आता असेच मी सगळे करून घेतले. गरम गरम होते त्यामुळे मुलांना खूप आवडले, त्यामुळे त्यांनी पटापट उचलले 3. हे 2 बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं क्रिस्पी छान झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.